जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपलं के आर मराठी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे सीमा हा टॉपिक पाहणार आहोत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या शेजारील राज्य कोणकोणती आहेत आणि त्यांना कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा ह्या संलग्न करतात. त्यानंतर आहे किनारी भागातील जिल्हे व त्यांना लाभलेली किनारपट्टी. महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांना किनारी प्रदेश लाभलेला आहे व त्यांना किती लांबीचा किनार प्रदेश लाभलेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील समान नावाचे तालुके असणारे जिल्हे आणि त्याच्यानंतर आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती, म्हणजे कोणत्या जुन्या जिल्ह्यापासून नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली, केव्हा झाली आणि त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला पहा गुजरात. आता गुजरात या राज्याला कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा संलग्न आहेत? पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यांच्या सीमा ह्या नंदुरबार जिल्ह्याला संलग्न करतात. त्यानंतर आहे मध्य प्रदेश. त्या मध्य प्रदेश राज्याला नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि 8 जिल्ह्यांच्या सीमा या मध्य प्रदेश या राज्याला संलग्न करतात. त्यानंतर येतो छत्तीसगड. छत्तीसगडला गोंदिया, गडचिरोली हा 2 जिल्ह्यांच्या सीमा संलग्न करतात. त्यानंतर येतो तेलंगणा. आता तेलंगणाला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या 4 जिल्ह्यांच्या सीमा संलग्न करतात. त्यानंतर आहे कर्नाटक. कर्नाटकला येतात नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांच्या सीमा या कर्नाटक या राज्याला लाभलेल्या आहेत. इथं पहा मध्य प्रदेश राज्याला 8 आणि कर्नाटक राज्याला 7 आहेत. त्यानंतर आहे गोवा. गोव्याला फक्त एका जिल्ह्याची सीमा संलग्न करते, ती म्हणजे सिंधुदुर्ग. जर आपण लक्ष देऊन पाहिलं तर इथं आणखीन आपल्याला काही गोष्टी दिसतात. बघा नंदुरबार आणि धुळे जसे की गुजरात राज्यालाही संलग्न आहेत आणि मध्य प्रदेश या राज्यालाही संलग्न आहेत. असे कोणकोणते जिल्हे आहेत पहा. पहिला आहे नंदुरबार आणि धुळे हे गुजरात आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांच्या सीमा संलग्न करतात. त्यानंतर आहे गोंदिया. गोंदिया छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या 2 राज्याला सीमा संलग्न करतो. त्यानंतर आहे गडचिरोली जो की छत्तीसगड आणि तेलंगणा या 2 राज्याला सीमा संलग्न करतो. त्यानंतर येतो नांदेड जो की कर्नाटक आणि तेलंगणा या 2 राज्यांना सीमा संलग्न करतो. आणि शेवटी आहे सिंधुदुर्ग जो की कर्नाटक आणि गोवा या 2 राज्यांना सीमा संलग्न करतो. महाराष्ट्रामध्ये असे अजूनही असे काही जिल्हे आहेत ज्यांची सीमा अन्य कोणत्याच राज्याशी संलग्न नाही. असे कोणकोणते जिल्हे आहेत ते पाहून घेऊ आपण. पहिला आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, सातारा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, वर्धा. तर टोटल किती पहा तर 15 जिल्ह्यांच्या सीमा अन्य कोणत्याही राज्याला संलग्न करत नाही. पुढचा पॉइंट आहे किनारी भागातील जिल्हे व त्यांना लाभलेली किनारपट्टी. आता किनारी भागातील जिल्हे कोणकोणते आहेत तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला असलेली जिल्हे जे की कोकण विभागामध्ये जे काही सर्व जिल्हे आहेत ते सर्व किनारी भागातील जिल्हे आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या जिल्ह्यांचा समावेश होतो. आता कोणत्या जिल्ह्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे हे आपण पाहून घेऊ. पहिला आहे सिंधुदुर्ग ज्याला 120 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. नंतर येतो रत्नागिरी याला सर्वाधिक म्हणजेच 237 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. पुढचा आहे रत्नागिरी ज्याला 122 किलोमीटर. नंतर आहे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर ज्याला 114 किलोमीटर. नंतर येतो ठाणे ज्याला 25 किलोमीटर आणि शेवटी आहे पालघर ज्याला 100 किलोमीटर. या सर्वांची जर बेरीज केली तर 720 किलोमीटर येते. आता महाराष्ट्रातील काही समान नावाचे तालुके असणारे जिल्हे ते कोणकोणते आहेत ते पाहून घ्या.
तर आष्टी हा तालुका बीड व वर्धा या दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे. तसेच शिरूर हा बीड व पुण्यामध्ये आहे. नांदगाव हा नाशिक आणि अमरावतीमध्ये आहे. खेड हा पुण्यामध्ये आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यामध्ये खेड हा तालुका आहे. नंतर आहे कळंब जो की यवतमाळ आणि धाराशिव या दोन जिल्ह्यामध्ये आहे. नंतर आहे मालेगाव जो की नाशिक आणि वाशिम या दोन जिल्ह्यांच्या मध्ये आहे. नंतर येतो कारंजा, वाशिम आणि वर्धा या दोन जिल्ह्यामध्ये येतो. नंतर आहे कर्जत जो की अहमदनगर आणि रायगड या दोन जिल्ह्यामध्ये येतो. याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला पुन्हा नंतर अभ्यास करताना उपयोगी पडेल. आता पुढचा आहे बघा महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती. कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली, कोणत्या जिल्ह्यापासून झाली, केव्हा झाली व त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला आहे 1 मे 1981 ला दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. एक आहे सिंधुदुर्ग जो की रत्नागिरी पासून झाला आणि जालना जो की औरंगाबाद पासून झाला. त्यावेळेस मुख्यमंत्री होते A.R. अंतुले. त्यानंतर आहे 16 ऑगस्ट 1982 लातूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली उस्मानाबाद या जिल्ह्यापासून. त्यावेळेस मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसाळे. त्यानंतर अगदी 10 दिवसातच म्हणजे 26 ऑगस्ट 1982 ला गडचिरोली या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली चंद्रपूर या जिल्ह्यापासून. त्यावेळी मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसाळे. नंतर 1 ऑक्टोबर 1990 ला मुंबई उपनगर हा नवीन या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली मुंबई किंवा मुंबई सिटी या जिल्ह्यापासून. त्यावेळेस मुख्यमंत्री होते शरद पवार. पुढे आहे 1 जुलै 1998 ला देखील दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. पहिला आहे वाशिम जो की अकोल्यापासून आणि दुसरा आहे नंदुरबार जो की धुळ्यापासून. म्हणजेच त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते तर मनोहर जोशी. पुढचा आहे 1 मे 1999 ला देखील दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. पहिला आहे गोंदिया जो की भंडारापासून, नंतर आहे परभणी पासून आणि त्यावेळेस मुख्यमंत्री होते नारायण राणे. पुढे आहे 1 ऑगस्ट 2014. आता 1 ऑगस्ट 2014 ला पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली ठाणे या जिल्ह्यापासून आणि त्यावेळेस मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. तर पुढे मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नांची उत्तर मला कमेंट मध्ये सांगायची आहेत. पहिला प्रश्न आहे वाशिम हा नवीन जिल्हा कोणत्या मूळ जिल्ह्यापासून तयार झाला आहे? ऑप्शन ए अकोला हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न आहे बघा गोंदिया हा नवीन जिल्हा कधी निर्माण झाला? 1 मे 1999 ला गोंदिया या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. पुढचा प्रश्न आहे सर्वात कमी समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे? तर ऑप्शन सी ठाणे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. सर्वात कमी समुद्रकिनारा हा ठाणे या जिल्ह्याला लाभलेला आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर ऑप्शन डी 720 किलोमीटर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि लास्ट प्रश्न या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. मध्य प्रदेश या राज्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत? व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. धन्यवाद.